श्री राम समर्थम. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन. समर्थ म्हणाले, शरीराला व्यायाम केल्याने ताकद आणि आरोग्य मिळत असतं. तसंच मनाला वाचन केल्याने ज्ञान, विचारसरणी आणि मानसिक आरोग्य सुधारतं. आता विचार करा, आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे, परंतु आपल्याला काही आयतं मिळालं, आपण कधी कुठलं कार्य केलेलं नाही, कुठली हालचाल केली नाही, तर ज्याप्रमाणे आपण खात आहोत ते आपल्याला पचेल का हो? नाही पचणार. त्या शरीराला सुद्धा व्यायाम असणं गरजेचं आहे. सकाळ संध्याकाळ आपण व्यायाम केला पाहिजे. आपण व्यायाम करत, आपण आळस करत असतो, परंतु पुरेसं व्यायाम आपल्या शरीराला, त्याचप्रमाणे शरीर बघा, प्रत्यक्ष एनर्जी आपल्याला कशी प्राप्त होईल. जी ताकद हवी असते, आपल्याला 5 किलोची पिशवी उचलायची, परंतु ती उचलता येत नाही, लगेच आपल्याला घाम फुटतो. कारण का? कधी उचललेली नसते, आपल्या अंगामध्ये जोर नसतो, खातो आपण भरपूर, परंतु ती आपल्या शरीराला लागत नाही. लोक आपल्याला बघा, कोणी आपल्या घरी आले तर लोक बोलतात सुद्धा, अरे हा अजून असं कसं काय, ही अजून अशी कशी काय. आपण काय बोलतो, भरपूर खाते परंतु शरीराला लागत नाही. परंतु का लागत नाही? ज्याप्रमाणे आपण मनपूर्वक खाल्लं पाहिजे आणि शरीराला योग्य प्रकारे बघा, जी ताकद हवी असते, आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी जो आपण व्यायाम करत असतो, त्या व्यायामाची आपल्याला गरज आहे. मग तसंच आपल्या मनाला वाचन केल्याने काय मिळतं, तर ज्ञान प्राप्त होतं. आपली विचारसरणी, आपली राहणीमान शांत आणि उच्च विचारसरणीचं असावं. आपलं मानसिक आरोग्य कशा प्रकारे सुधारलं जाईल हे आपल्या मनावर असतं. मग त्याचप्रमाणे शरीराला जसा व्यायाम केल्याने ताकद आणि आरोग्य मिळतं ना, तसंच मनाला सुद्धा वाचन केल्याने काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. उत्तम प्रकारे बोध दिलेला आहे, नक्कीच श्रवण करू. एकदा एका राजाने आपल्या दरबारातील एका विद्वान आणि एका सामान्य माणसाला बोलण्यास सांगितले. कोण कोण होता? एक विद्वान होता आणि एक सामान्य मनुष्य. विद्वान माणसाने अनेक पुस्तके वाचून ज्ञान मिळवले होतं, तर सामान्य माणूस नेहमी कामात व्यस्त असायचा. राजाने त्यांना विचारले, तुम्ही तुमच्या जीवनात काय शिकलात? राजाने असं विचारल्यानंतर विद्वान माणसाने उत्तर दिले, मी अनेक पुस्तके वाचून ज्ञान मिळवलं. मला आता जगाची किंवा स्वतःची चांगली माहिती आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारलात तरी त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असणार. परंतु सामान्य माणसानं उत्तर दिलं, मी नेहमी कामात व्यस्त असतो, पण मी लोकांकडून आणि अनुभवांकडून शिकत असतो. राजाला दोघांचं सुद्धा उत्तर आवडलं. ज्या प्रकारे विद्वान माणसाने जे उत्तर दिलं होतं की मी अनेक पुस्तके वाचून काय केलं, तर ज्ञान प्राप्त केलं, आणि सामान्य माणसाने उत्तर काय केलं, तर प्रत्यक्षात मी नेहमी कामात व्यस्त असतो, लोकांकडून आणि अनुभवांकडून शिकत असतो. ज्ञान आणि अनुभव दोन्ही महत्त्वाचं, पण ज्ञान आपल्याला विचार करायला आणि अनुभव आपल्याला जगायला प्रत्यक्षपणे
चांगल्या प्रकारे समजतं. ज्या प्रकारे आपण समजत नाही, आपला अनुभव काय आहे, अनुभवासी प्रत्यक्षात, तर या गोष्टीतून आपल्याला प्रत्यक्षपणे शिकायला मिळतं. ज्ञान आणि अनुभव या दोन्हीचा आपल्या जीवनात योग्य समन्वय असला पाहिजे, तर आपण एक चांगली व्यक्ती बनू शकतो. मग ज्याप्रमाणे शरीराला जसा व्यायाम एक मर्यादा असते आणि मनाला वाचन सुद्धा. आपण व्यायाम करतो, कसरत करत असतो, परंतु मर्यादा असली पाहिजे. आपल्या शरीराला ज्याप्रमाणे निरोगी शरीर मजबूत राहण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज आहे. जशी आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर आपण जेवढे आपण हॉटेलमध्ये बघा गेल्यावर ऑर्डर करतो, जेवढी भूक आहे तेवढीच आपण खातो ना. परंतु आपण काय करतो, सर्व मागवतो आणि आपलं पोट भरलं की आपण फेकून देतो. कारण घरामध्ये असणाऱ्या पदार्थांना आपल्याला चव लागत नाही. बरोबर की नाही? आईच्या हातची चव, बायकोच्या हातची चव, बहिणीच्या हातची चव आपल्याला लागत नाही. आपण बाहेरचे तळलेले पदार्थ चमचमीत खायला जात असतो. समर्थ म्हणाले वाद नाही, पण समर्थ म्हणाले प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. आपल्या शरीराला जसं व्यायामाची गरज आहे ना, तसं ज्ञानाची आणि अनुभवाची गरज आहे. आपण जे वाचतोय, जे आपल्याला नवी ज्ञान, विचार आणि कल्पना देत असतं. व्यायाम केल्याने शरीर निरोगी तर राहतच, पण वाचनामुळे मन ज्ञान आणि विचारांनी समृद्ध होत असते. त्यामुळे शरीराला जसा व्यायाम तसा मनाला वाचन. शारीरिक आरोग्यासोबत आपलं मानसिक आरोग्य देखील आवश्यक आहे. आपण फक्त ऐकतो आणि ऐकल्यानंतर या कानाने ऐकलं की त्या कानाने सोडून देतो. परंतु वाचन हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी एक चांगला व्यायाम आहे, ज्यामुळे आपण ज्ञान मिळवतोच, परंतु आपले विचार प्रगती करत असतात आणि जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, सकाळी उठल्याबरोबर आपण बघा प्रत्यक्षात नियोजन करणं गरजेचं आहे. एक संकल्प आपल्याला करता आला पाहिजे की जशी आपल्याला भूक लागल्यावर आपण बघा किचनमध्ये जात असतो, जेवत असतो, त्याचप्रमाणे शरीराला सुद्धा व्यायामाची गरज आहे. मग त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जर आपण वाचन करत असतो, परंतु ते मनपूर्वक वाचलं पाहिजे. नुसतं वाचन करणं सुद्धा महत्त्वाचं नाही, त्यातून अर्थ समजून घेणं गरजेचं. नाहीतर आपण फक्त वाचत असतो, लोकांनी विचारल्यावर आपण बोलतो अरे मी वाचले, परंतु काही कळलं नाही, सर्व डोक्याच्या वरून गेलेलं आहे. मग यातून सुद्धा महत्त्व उरत नाही. पुन्हा पुन्हा का भाग दिला? कारण आपल्याला आपलं शरीर मजबूत बनवायचं आहे, आपलं शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. कारण आपलं मन चंचल असतं, त्याद्वारे आपण ज्ञान आणि आपले विचार हे बाजूलाच राहिले. आपल्या डोक्यामध्ये सुद्धा विचार येतात, परंतु तेच विचार रात्रंदिवस असल्यामुळे आपल्याला कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. मग व्यायाम करताना व्यायामच करणं गरजेचं आहे, जेवण करताना जेवणच करणं गरजेचं आहे आणि वाचताना वाचन करणं गरजेचं आहे. तरच आपल्याला जे आपण खाल्लेलं आहोत ते पचणार आहेत, जे वाचलेलं आहे ते बघा प्रत्यक्षपणे लक्षात राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी मदतसुद्धा होईल. यासाठी आपल्याला जागरूक राहणं, सावध राहणं गरजेचं आहे.
म्हणून समर्थाने उत्तमाचा बोध आपल्याला दिला ना. शरीराला जसा व्यायामाची गरज आहे तसंच मनाला सुद्धा वाचनाची गरज आहे. जय जय रघुवीर समर्थ.